ऑफ टू वेक्टर्स इज डिफाईन इन टू डिफरंट वे. जर तुम्हाला दोन प्रोडक्टचा म्हणजे दोन वेक्टरचा प्रोडक्ट घ्यायला सांगितला, प्रोडक्ट बेसिकली म्हणजे काय, दोघांचं मल्टिप्लिकेशन. जर दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन दाखवायचं असेल, कारण की आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन याच्या अगोदर पाहिली, आता काय पाहायचं आहे आपल्याला, त्यांचं मल्टिप्लिकेशन पाहायचं आहे. ते मल्टिप्लिकेशन जर दाखवायचं असेल तर एक स्केलर क्वांटिटी जी आहे अदर वेक्टर क्वांटिटी सोबत सुद्धा काय होऊ शकते, प्रोडक्ट होऊ शकते. आणि त्यांचं म्हणणं काय आहे, एक स्केलर क्वांटिटी एक वेक्टर क्वांटिटी राहते. स्केलर क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी सोबत मल्टिप्लाय होऊ शकते. दोन वेने दाखवू म्हणते ना आपण प्रोडक्ट. आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन याच्या अगोदर पाहिलेली आहे की ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कशी होते, पाहिली आहे ना की नाही पाहिली. वेक्टरची ऍडिशन सबट्रॅक्शन पाहिली. आता पाहायचं आपल्याला प्रोडक्ट. प्रोडक्ट मध्ये दिलेला आहे, the product of two vector is defined in two different way. One form of product result in scalar quantity while other form gives a vector quantity. जर प्रोडक्ट जर काढला तर तुम्हाला स्केलर क्वांटिटी सुद्धा मिळू शकते एका वे मध्ये जर प्रोडक्ट केला तर, आणि दुसऱ्या वे मध्ये जर प्रोडक्ट केला तर वेक्टर क्वांटिटी सुद्धा मिळू शकते, दोन्ही मिळू शकते. त्याच्यामधला जो अँगल आहे, समजा नॉन झिरो वेक्टर असले ए बार आणि बी बार, त्याच्यामधला अँगल कसा काढायचा, तुम्हाला कधी कधी कन्फ्युजन होते ना. तर तो अँगल 0 to पाय यांच्यामध्ये बिलॉंग करते. मॅक्झिमम कशामध्ये, 0 to पाय. म्हणजे मॅक्झिमम 180 डिग्री असू शकते आणि मिनिमम 0 डिग्री असू शकते. दोन नॉन झिरो वेक्टर्स मधला अँगल, हे लक्षात ठेवायचं पॉइंट, कारण की जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा हे पॉइंट खूप महत्वाचे आहेत. आता ते कोलिनियर असेल किंवा काही आणखी प्रॉब्लेम असेल त्यावेळेस पाहूयात कसं होते. तर ते अँगल आणि प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स हे पाहिल्यानंतर स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. स्केलर प्रोडक्ट म्हणजे दोनही स्केलर क्वांटिटी पाहिजे आपल्याला. जर दोनही स्केलर क्वांटिटी असेल, द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार अँड बी बार इज डिनोटेड बाय ए बार डॉट बी बार. डॉट म्हटलं का स्केलर प्रोडक्ट, क्रॉस म्हटलं का वेक्टर प्रोडक्ट, लक्षात ठेवायचं. डॉट म्हटलं का कोणता प्रोडक्ट, स्केलर. व्हेरी गुड. आणि क्रॉस म्हटलं तर कोणता प्रोडक्ट, वेक्टर. व्हेरी गुड. तर डॉट म्हणजे स्केलर प्रोडक्ट. आणि तो डिफाईन कसा करतात, नेमकं तुम्हाला दोन वेक्टर दिलेले आणि त्यांच्यामधला अँगल विचारलेला आहे, तर तो अँगल कसा काढाल, तर ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू मॉड मध्ये ए बार डॉट मॉड मध्ये बी बार इंटू कॉस थिटा, वेअर थिटा इज द अँगल बिटवीन ए बार आणि बी बार. म्हणजे हा फॉर्म्युला मिळाला तुम्हाला इथून. काय मिळाला इथून, फॉर्म्युला. जर स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, दोन वेक्टरचा स्केलर प्रोडक्ट विचारला आणि त्यांच्यातला अँगल वगैरे काढायला सांगितला किंवा स्केलर काढायला सांगितला, तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आणि ए बार डॉट बी बार हे रियल नंबर राहणार आहे. काय राहणार आहे, रियल नंबर. आता यांच्याच काही नोट्स दिलेल्या आहेत ज्यांचा यूज आपल्याला करायचा आहे. तर पहिली नोट काय म्हणते, पहिली नोट म्हणते की if either a bar is equals to 0 or b bar is equals to 0 then theta is not defined. सरळ सरळ आहे ना, थिटा कसा डिफाइन करणार आहे, दोन्ही जर 0 आल्यावर अँगलची व्हॅल्यू 0 येईल ना, थिटा कसा डिफाइन होईल, कोणतेही 0 न मल्टिप्लाय जर केलं कोणत्याही व्हॅल्यूला, तर पूर्ण आन्सर काय येते क्वेश्चनचं, म्हणून थिटा डिफाइन केला जाणार नाही म्हणते. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे इफ थिटा इज 0, थिटाची व्हॅल्यू जर 0 असेल तर कॉस 0 ची व्हॅल्यू काय असते, म्हणजे मग ए बार मॉड ऑफ ए बार आणि मॉड ऑफ बी बार मध्येच तो व्हॅल्यू मिळणार आहे तुम्हाला स्केलर प्रोडक्टची. जर थिटा हा पाय असेल तर कॉस 180 डिग्री, कॉस 180 डिग्रीची व्हॅल्यू किती राहते, मग मायनस येईल तुमचा जो स्केलर प्रोडक्ट असेल तो मायनस मॉड ऑफ ए बार आणि मॉड ऑफ बी बार या सिच्युएशन मध्ये येईल. तसंच ए बार आणि बी बार जर एकामेकाला परपेंडिक्युलर असेल तर थिटाची व्हॅल्यू किती घ्यावं लागेल तुम्हाला, 90. आणि परपेंडिक्युलरला एक दुसरा शब्द आला इथं, तो लक्षात ठेवायचा, कधी कधी क्वेश्चन मध्ये तो येतो, तो म्हणजे ऑर्थोगोनल. काय,
परपेंडिक्युलरला दुसरा शब्द आलेला आहे तो म्हणजे ऑर्थोगोनल. काय? ऑर्थोगोनल. हा, कधी कधी ऑर्थोगोनल विचारेल, कधी कधी परपेंडिक्युलर विचारेल, दोन्ही लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर कन्व्हर्स विचारलेला याचा की ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू 0 जर असेल तर ए 0 असू शकतो किंवा बी 0 असू शकतो. आणि थिटा हा π/2 सुद्धा असू शकतो, कारण की कॉस 90 ची व्हॅल्यू किती राहते? 0. म्हणून ते 0 थिटा π/2 असू शकतो म्हणते. तर हे दिलेले आहे 4 नोट्स. 5वी नोट काय आहे? त्यांचा जर डॉट प्रोडक्ट काढायला लावला आणि दोघांची ऍडिशन असली, ए बार बी बार सी बार 3 वेक्टर असेल, त्याच्या त्या दोघांची ऍडिशन आणि तिसरा त्याच्यासोबत काय आहे? स्केलर मल्टिप्लिकेशनला आहे. तर असं सिच्युएशनला काय करावं लागेल तुम्हाला की तो दोघांसाठी सोबतही स्केलर मल्टिप्लायला द्यावा लागेल. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार डिस्ट्रीब्यूट करावं लागेल त्याला. ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार असा डिस्ट्रीब्यूट केल्या 5व्या लॉ मध्ये. 5वी जी नोट आहे त्याच्यामध्ये दिसत आहे तुम्हाला काय केलेलं आहे? तिथं डिस्ट्रीब्यूट करून दाखवलेलं आहे त्यांनी. दिसत आहे ना? हे बघा, डिस्ट्रीब्यूट करून दाखवलं. त्याच्यानंतर 6वी जे प्रॉपर्टी आहे, 6वी जे नोट आहे त्यामध्ये ए बार आणि बी बार हे वेक्टर्स असेल आणि यम आणि एन हे स्केलर असेल. काय? ए बार आणि बी बार वेक्टर्स, यम आणि एन त्यांचे स्केलर म्हणजे एखादा नंबर. स्केलर म्हणजे काय? नंबर, एखादी क्वांटिटी. देन पहिली कंडिशन एम ए बार डॉट एन बी बार इज इक्वल्स टू काय करावं लागेल? दोनही स्केलरचं मल्टिप्लिकेशन वेगळं करावं लागेल आणि दोनही वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन वेगळं करावं लागेल. केलं आहे त्यांनी, एम एन केलं आणि ए बार डॉट बी बार केलं. तसंच एम ए बार डॉट त्याच्या बाहेर बी बार असेल तर एमला बाहेर काढून ए बार डॉट बी बार करावं लागेल किंवा ए ला बाहेर काढून एम इंटू बी बार करावं लागेल. म्हणजे अशा कंडिशन जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता ना तेव्हा या नोट्सचा खूप यूज असतो. म्हणून नोट व्यवस्थित लर्न करायचे. नोट्स जर समजल्या तुम्ही मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह करता, तुम्हाला डिफिकल्टी येत नाही क्वेश्चन सॉल्व्ह करताना. 7व्या नंबरची प्रॉपर्टी किंवा 7व्या नंबरची नोट्स दिलेली आहे. मॉड ऑफ ए बार डॉट बी बार जर असेल आणि तो लेस दॅन ऑर इक्वल्स टू मॉड ऑफ ए बार आणि डॉट मॉड ऑफ बी बार असेल, याला म्हणतो आपण काउचीस स्वॉर्ड इनइक्वॅलिटी. तो समोरचा टॉपिक आहे, याचा एवढा यूज नाही आहे 7 नंबरच्या नोट्सचा, तरी लक्षात ठेवायचं. समजलं का? तर काही क्वेश्चन येईल ह्या नोट्स, स्केलर प्रोडक्टच्या नोट्स. स्केलर प्रोडक्ट काय आहे याच्या बेसिसवरचे क्वेश्चन सुरुवातीला राहणार आहे आपल्या एक्सरसाइज 5.3 मध्ये. त्याच्यानंतर काही क्वेश्चन मध्ये अँगल काढायला सांगितलेला आहे. नेमका अँगल कसा काढाल तुम्ही? तर अँगल काढण्यासाठी सरळ सरळ फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला वापरणार आहोत? पहिला फॉर्म्युला वापरणार आहोत कॉस थिटाचा, जर कॉस विचारला तर. आणि जर कॉस नाही विचारला तर दुसरा फॉर्म्युला वापरणार आहोत ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ ए बार आणि मॉड ऑफ बी बार हा, किंवा थिटा डायरेक्ट जर काढायचा असेल तर थिटा काढण्यासाठी आपण वापरणार आहोत कॉस इनवर्स ऑफ ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार. म्हणजे पहिले स्केलर प्रोडक्ट काढा, स्केलर प्रोडक्ट काढला की दोघांचे मॉड काढा. मॉड काढण्यासाठी अंडर रूट मध्ये व्हॅल्यू घेत असतो ते, त्या व्हॅल्यू पुटअप करा कॉस इनवर्स मध्ये घेऊन, सरळ सरळ थिटाची व्हॅल्यू निघते. आता थिटाची व्हॅल्यू काढताना काही काही कंडिशन अप्लाय करावं लागते कधी कधी. तर त्या कंडिशन कोणत्या आहे बघा. थिटा 0 to π/2 च्या मधात जर असेल, थिटा 0 to π/2 च्या मधात असेल तेव्हा कॉस थिटाची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठीच राहणार आहे ऑलवेज. हे लक्षात ठेवायचं. आणि ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू सुद्धा 0 पेक्षा मोठीच राहणार आहे. 3 कंडिशन, एक तर तो ऍक्टिव्ह अँगल असू शकतो, एक तर तो ऍक्यूट अँगल असू शकतो, एक तर तो राईट अँगल ट्रायंगल म्हणजे राईट अँगल असू शकतो. 3 कंडिशन मध्ये जर तो 0 to π/2 मध्ये असेल म्हणजे ऍक्यूट अँगल, 0 to π/2 म्हणजे 90 डिग्रीच्या मध्ये आहे म्हणजे 90 पेक्षा लहान आहे, आणि 0 पेक्षा मोठा आहे म्हणजे ऍक्यूट अँगल असेल तेव्हा तो पॉझिटिव्ह राहणार आहे नेहमी. जर तो 90 डिग्री असेल तर त्याची व्हॅल्यू सरळ सरळ 0 येणार आहे, कारण की कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते? 0. म्हणून जर तो π/2 पेक्षा मोठा आणि पाय पेक्षा लहान म्हणजे 90 डिग्री पेक्षा मोठा आणि 180 डिग्री पेक्षा लहान असेल
तर तो निगेटिव्ह. हा निगेटिव्ह येईल. कॉस थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह येऊ शकते. समजलं का? हो सर. हा चौथी कंडिशन, चौथी नोट्स काय म्हणते, स्केलर प्रोडक्ट घ्यायचा आहे तुम्हाला. पोझिशन वेक्टर आय म्हणजे युनिट वेक्टर जे आहे आय कॅप, जे कॅप, के कॅप यांचे जर स्केलर प्रोडक्ट घेतले, जसा आय कॅप डॉट आय कॅप, हा खूप महत्वाचा पॉईंट आहे चौथावाला, कारण की याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तुम्हाला. प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन आहे. चौथी जी प्रॉपर्टी आहे ना त्याच्या बेसिसवर करायचे आहे, म्हणून चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. आय कॅप डॉट आय कॅप असेल, जे कॅप डॉट जे कॅप असेल, के कॅप डॉट के कॅप असेल, त्याची व्हॅल्यू काय राहणार आहे? व्हेरी गुड. आणि जर उलट केलं, आय सोबत जे घेतला, जे सोबत के घेतला, के सोबत आय घेतला, तर त्याची व्हॅल्यू सरळ सरळ 0 राहणार आहे. काय राहील? त्याची व्हॅल्यू सरळ सरळ 0 राहणार आहे. 0. आता तुम्ही म्हणाल की सर नेमकं यांचा डॉट प्रोडक्ट कसा करायचा, नेमकं यांचे स्केलर प्रोडक्ट कसा करायचा? तर जर वेक्टर असेल ए बार, ज्याची पोझिशन वेक्टर आहे a1i, a2j, a3k, बी बार आहे ज्याचा पोझिशन वेक्टर आहे b1i, b2j कॅप, b3k कॅप, ए बार डॉट बी बार जर करायचा असेल तर a1i कॅप, a2j कॅप, a3k कॅप सोबत b1i कॅप, b2j कॅप आणि b3k कॅप यांचे आयजेके सोडून द्यायचं. a1 सोबत b1, a2 सोबत b2 मल्टिप्लाय, a3 सोबत b3 मल्टिप्लाय आणि सगळ्यांची ऍडिशन. दिसत आहे बाजूला केलेल्या? दिसत आहे का? आणि जर यांचा तुम्हाला विचारला काय, ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ ए बार आणि मॉड ऑफ बी बार जर विचारला, तर त्या सिच्युएशन मध्ये काय कराल, a1 b1 प्लस a2 b2 आणि a3 b3 त्याला डिवाइड मध्ये मॉडचा तुम्हाला सांगितला होता की सगळे जे त्यांचे पोझिशन वेक्टरचे असतात व्हॅल्यू स्केलर क्वांटिटी, त्यांचा स्क्वेअर करायचा आणि ऍड करायचा अंडर रूट मध्ये. तर हा कॉस थिटाचा फॉर्म्युला. तर ह्या 4 पॉईंटच्या बेसिसवर आपल्याला मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. एक्सरसाइज 5.3. ओके, एक्सरसाइज 5.3 ला आपण पाहणार आहोत. सुरुवातचे क्वेश्चन पाहू, म्हणजे तुमचं मग कन्फ्युजन दूर होऊन जाते. हे समोरचा डायरेक्शन, कोसाइन, प्रत्येकावर एक 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 दोन एक दोन प्रत्येकावर एक दोन क्वेश्चन सॉल्व्ह करायचेच आहेत. सर तुम्ही तो सिखा रहे 50% बच्चे अलग अलग ऐप इस्तेमाल कर रहे हैं. हाउ यू नो दैट? सर मैं भी उसमें से हूँ ना. राइट, वेरी गुड. मतलब था अब नहीं हूँ. हाँ, खुशाल करा, इट्स युअर